नमस्कार सखींनो. वसुबारस झाले, धनोत्रयोदशी झाली, नरक चतुर्दशी झाली आणि आज आहे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनासाठी मी हा कागद पुठ्ठ्यावर लावून इथे त्याची प्रतिमा तयार केली आहे. अशी आख्यायिका आहे की समुद्रमंथनाच्या वेळेला लक्ष्मी प्रकट झाली होती. तो दिवस म्हणजे आजचा. त्याच आठवणीने आपण दरवर्षी लक्ष्मीपूजन दिवाळीमध्ये खूप उत्साहात साजरा करतो. तर पूजेसाठी आपण झाडून पुसून स्वच्छ करून पाटावर पिवळं वस्त्र टाकलेलं आहे. वस्त्रावर एका कोपऱ्यात थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावर आपण दिवा ठेवणार आहोत. पूजेला सुरू करण्याच्या आधी तिथली जागा प्रकाशमान करून उज्ज्वल करणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे तेलवात व्यवस्थित भरून त्याचे मुख देवीच्या समोर करायचे आहे. ह्या प्रकारे दोन्ही दिवे आपण व्यवस्थित भरून घेतले आहेत आणि आता आपण त्याची पूजा करणार आहोत. हे दोन्ही दिवे किंवा या छोट्या समया आपण प्रज्वलित करून तिकडची दिशा प्रकाशमान करून घेणार आहोत. दिवे लागता क्षणी इथे छान लख्ख प्रकाश पडलेला आहे आणि आजूबाजूचं वातावरण एकदम प्रसन्न आणि मंगलमय झालं. दोन्ही दिव्यांची आपण पूजा करण्यासाठी कुंकू आणि फूल वाहून घेणार आहोत. देवीची स्थापना करायची आहे तिथे आपण हलकेसे तांदूळ आसन म्हणून वाहून घेणार आहोत. त्यासाठी आपण आधी एक तामण घ्यायचे आहे. पूजेच्या सुरुवातीला एक संकल्प करायचा असतो. त्यासाठी पळीभर पाणी हातात घेऊन आपण आचमन करून घेणार आहोत. डाव्या हाताने उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन आपण आचमन करून घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे, ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायण नमः. आता ह्याच तामणामध्ये आपण गणपती बाप्पालाही स्नान करून घेणार आहोत. देवारातली गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून पळीभर पाणी घालून आपण म्हणायचं आहे, ओम स्नानम समर्पयामी, स्नानम समर्पयामी, स्नानम समर्पयामी. आता दुधाने स्नान घालण्यासाठी आपण म्हणणार आहोत, दुग्धम स्नानम समर्पयामी, दुग्धम स्नानम समर्पयामी. आता पुन्हा पळीवर पाणी घालून म्हणायचं आहे, पुनश्च पंचाननम स्नानम समर्पयामी, पंचाननम स्नानम समर्पयामी. स्नान झाल्यावर मूर्ती उचलून घ्यायची आणि त्याला स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचे. तसेच आता लक्ष्मीच्या मूर्तीलाही आपण स्नान करून घेणार आहोत. स्नानम समर्पयामी, स्नानम समर्पयामी, दुग्धम स्नानम समर्पयामी, पुनश्च पंचाननम स्नानम समर्पयामी. स्नान झाल्यावर आता आपण लक्ष्मीच्या मूर्तीला उचलून वस्त्राने स्वच्छ करून घ्यायचे. विष्णूला प्रिय असलेल्या शंखाला सुद्धा आपण अशाच प्रकारे स्नान घालून घेणार आहोत. पंचाननम स्नानम समर्पयामी, पंचाननम स्नानम समर्पयामी, दुग्धम स्नानम समर्पयामी, पुनश्च पंचाननम स्नानम समर्पयामी, स्नानम समर्पयामी. स्नान झाल्यावर शंखाला आणि अडणीला सुद्धा आपण उचलून घेऊन स्वच्छ वस्त्राने आपण स्वच्छ पुसून घेणार आहोत. आता या देवांना स्थानस्थ होण्यासाठी आपण आसन तयार करण्यासाठी इथे तांदूळ वाहून घेणार आहोत. तिन्ही देवांसाठी आपले हे छोटेसे तांदूळाचे आसन तयार झाले आहे. आता या तिन्ही देवांना आपण त्या त्या जागी आसनस्थ करणार आहोत. विड्याच्या पानावर तांदूळ ठेवून यांना स्थानस्थ केल्यास अतिशय उत्तमच. गडबडीत राहिल्यामुळे आपण ते आल्यावर त्याची स्थापना करून घेऊ. शंखामध्ये नेहमी पाणी घालून आपण ते अडणीवर ठेवायचे आहे, कारण रिकामा शंख आपण अडणीवर कधी ठेवू नये. देवांची स्थापना झाल्यावर आपला संकल्प पूर्ण झाल्यामुळे पळीभर पाणी हातात घेऊन दोनदा तामणात आपण ते सोडून द्यायचे आहे. त्याचप्रमाणे आपण घासून पुसून लख्ख केलेला तांब्या घेणार आहोत. त्याच्यावर कुंकाच्या बोटाने आपण स्वस्तिक काढून घेणार आहोत. बाजूला 2 रेषा काढून घेणार आहोत. कलशाच्या स्थापनासाठी सुद्धा आपण तांदूळाचे आसन तयार करून घेणार आहोत. आता त्यावर आपण तांब्या ठेवून 1 रुपयाचं नाणं, सुपारी, दुर्वा, फुलं घालून घेणार. मागच्या वर्षी 4 धामवरून आम्ही 7 नद्यांचे पाणी आणले होते, तेच आपण ह्या कलशामध्ये टाकून घेणार आहोत. तुमच्याकडे हे नसल्यामुळे तुम्ही साधे पाणीसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. आता यावर आपण स्वच्छ धुवून घेतलेले आंब्याची डहाळी किंवा 5 पानं याच्यामध्ये ठेवून घेणार आहोत. आंब्याच्या पानांवर किंवा न मिळाल्यास विड्यांच्या पानावर सुद्धा आपण याच्यावर नारळाची स्थापना करून घेणार आहोत. कळशाची योग्य प्रकारे मांडणी झाल्यावर आपण त्यावर हळद कुंकू वाहून घेणार आहोत. नंतर
त्याला फूलसुद्धा वाहून घ्यायचे आहे. विकत आणलेला गजरा, वेणी किंवा हाताने बनवलेला हार याच्याने आपण हा कलश सुशोभित करून घेणार आहोत. आता तांबण उचलून बाजूला ठेवून घ्यायचे. देवीची स्थापना करण्यासाठी आपण तांदूळ ठेवून घेणार आहोत आणि त्या आसनावर आपण तयार केलेली तस्वीर म्हणा, फोटो म्हणा ठेवून घ्यायचे. आपण पूजेच्या मध्यावर पोचलेलो आहोत. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपण आता पुढच्या पूजेला वळणार आहोत. एक एक करून आपण सर्व देवांना फुले वाहून त्यांना सुशोभित करायचे आहे. शक्यतो आजच्या दिवशी घरातल्या सर्व मंडळींनी पूजेच्या वेळी हजर राहणेच अपेक्षित आहे. सर्वांना जमत नसल्यास गृहिणीने स्वतः पूजा करून फक्त आरतीच्या वेळी सगळ्यांना हजर ठेवावे. माझ्याकडे असलेल्या विष्णू लक्ष्मीची मूर्तीची पूजा आपण तांदूळ आणि फुलं वाहून इथे स्थापना करून घेणार आहोत. आजच्याच दिवशी कुबेर देवाची सुद्धा पूजा केली जाते. त्यासाठी मी इथे कुबेर यंत्र आणलेले आहे आणि कुबेर देवासाठी आपण एक पोटलीसुद्धा तयार केली आहे. ती आपण एका तांबणामध्ये व्यवस्थितरित्या मांडणी करून घेणार आहोत. त्यालासुद्धा तांदूळाचे आसन तयार करून आपण कुबेराची पोटली एका तबकामध्ये काढून त्याचीसुद्धा स्थापना करून घेणार आहोत. विड्याची पानं आल्यामुळे आता त्याच्यावर आपण या सगळ्या देवांची स्थापना करून घेणार आहोत. नवग्रह म्हणून आपण इथे एका सुपारीची स्थापना करून त्याला फुलं वाहून घेणार आहोत आणि कुबेर म्हणून सुद्धा आपण सुपारीची स्थापना इथे करून घेतलेली आहे. अशा प्रकारे विड्याच्या पानावर तांदूळाचे आसन बनवून सगळ्या देवांची आपण स्थापना करून त्याला फुलं वाहून घेणार आहोत. त्यानंतर सर्वांना आपण कापसाचे वस्त्रसुद्धा परिधान करून देणार आहोत. आणि असे म्हणणे आहे की लक्ष्मीला पुत्र नसल्यामुळे पार्वतीने गणपतीला तिचा पुत्र होण्यासाठी सांगितले आणि तेव्हापासून आपण नेहमी लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पाची एकत्रच पूजा करतो. कापसाचे वस्त्र सर्व देवांना वाहून झाल्यावर आपण कुंकू आणि अक्षता त्यांना लावून घेणार आहोत. आजच्या दिवाळीच्या दिवशी सर्व घरांमध्ये ह्याच प्रकारे लगबग चालू असते. सगळीकडे संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. फटाकड्यांची धूमधाम चालू असते. तुम्हाला मागे ऐकू येतच असेल. आपली पूजा चालू असते तोपर्यंत बच्चे कंपनी खाली आपले फटाकडे फोडत असतात. नैवेद्यासाठी इथे सुकामेवा आपण वाटीत घेतला आहे. तसेच साखर घातलेले दूधसुद्धा आपण इथे घेतले आहे. असल्यास फळाचा सुद्धा नैवेद्य दाखवावा. 5 फळं, मिठाया, घरचा केलेला फराळ हा सगळं आपण इथे नैवेद्य म्हणून ठेवू शकतो. गूळ खोबऱ्याचा सुद्धा नैवेद्य दाखवून द्यावा. बहुगुणी असलेल्या मसाल्यातल्या वेलची, लवंग, मीठ, हळद यांचासुद्धा आपण नैवेद्य दाखवावा. सुगडमध्ये डाळ, तांदूळ, गहू याचासुद्धा ठेवून आपण नैवेद्य दाखवावा. त्याला हळद कुंकू व्हावे. केरसुणीला लक्ष्मीचा मान देऊन त्याचीसुद्धा पूजा करावी. घरातल्या धनधान्याची सुद्धा आपण पूजा करावी. हळद कुंकू वाहून झाल्यावर सर्व सुगडांवर आपण फूल वाहून घ्यायचे आहे आणि लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करायची की माझे घर कायम धनधान्याने भरलेले राहू दे. सर्व घर सुख आणि समृद्धीने ओसंडून वाहू दे. आरोग्यासाठी धणे आणि गूळ याचासुद्धा नैवेद्य दाखवावा आणि लक्ष्मी मातेकडे घरातल्या सर्व मंडळींच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि त्यांच्या सुखी, समृद्ध आणि समाधानी आयुष्यासाठी मनापासून कामना करावी. सर्व देवांना आता आपण उदबत्तीने ओवाळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे घरोघरी फटाकड्यांच्या आतिषबाजीने आणि घरातल्या दिव्यांच्या लखलखाटामुळे, अंगणातल्या आकाशकंदील आणि रांगोळ्यांमुळे सगळीकडे वातावरण एकदम प्रसन्न झाले आहे. सर्व देवांना आपण धूपने सुद्धा ओवाळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सर्व घरोघरी अशी सहज, सोपी आणि सुलभरित्या पूजेची मांडणी केली पाहिजे. प्रत्येक लहान थोर, गरीब श्रीमंत, कुठल्याही जातीमध्ये, कुठल्याही धर्मामध्ये अशा प्रकारे आपल्या ऐपतीप्रमाणे आपण मनोभावे पूजा केली पाहिजे. अशामुळे आजूबाजूचं वातावरण मंगलमय होतं. त्या वास्तूमधलं पावित्र्य जपल्या जातं. सगळं वातावरण हलकं फुलकं, प्रसन्न आणि आनंददायक होतं. तर तुम्हाला माझी ही पूजा मांडणी
आणि त्याची माहिती सांगणं आवडलं असल्यास मला नक्की कळवा. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सर्वात आधी नक्की करा. आणि बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. तसेच लाईक, कमेंट आणि सर्वांसोबत शेअरसुद्धा करा. देवाला पिण्यासाठी आपण थोडेसे पाणी भरून ठेवणार आहोत. धूप दीप दाखवून झाल्यावर आपण निरांजनीने आरती ओवाळून घ्यायची आणि किमान 5 आरत्या म्हणून आपण सगळीकडे शंखानाद करायचा आहे. तर अशी ही सर्वांच्या हजेरीने आणि सर्वांच्या सानिध्यात आनंदाने आणि मंगलमय वातावरणात झालेली साधीसुधी पण मनोभावे केलेली पूजा संपन्न झालेली आहे. आता घरातल्या सर्व लहान बच्चे कंपनींना आपण लाह्या, बत्तासे, नारळ, पेढे यांचा प्रसाद घेऊन वाटायला सांगायचे आणि त्यांना सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यास सांगायचे. आणि अशा प्रकारे दिवाळीतल्या अमावस्येच्या अंधारावर लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच्या दिव्यांच्या लखलखाटीने विजय मिळवला आहे. आणि मग गृहिणींच्या हाताने केलेल्या गोडधोड फराळांची ताटे सजवली जातात आणि ती नातेवाईकांच्या, शेजारपाजारांच्या घरी देवाणघेवाण केली जाते किंवा त्यांना आपल्या घरी आमंत्रण केले जाते आणि आपल्या घरातले सुद्धा सगळ्या फराळांवर ताव मारून त्याचा आस्वाद घेऊ शकतात. अशा या दिवाळी सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमची सर्वांची दिवाळी ही सुखाची व समृद्धीची जावो.